आणखीन एक महत्त्वाची बातमी आहे धाराशिवमधून। इथे झालेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या सौर पंपाचं मोठं नुकसान झालंय। सोलर पंपाचे पॅनल अक्षरशः उडून बाजूच्या शेतात गेलेत। धाराशिव तालुक्यातल्या पळसप, भिकार, सारोळा आणि तेर शिवारामध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस झाला आणि त्याच्यामुळे घरांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आणि शेतकऱ्यांच्या शेतातील विजेच्या खांबांचंही नुकसान झालं। धाराशिवमधनं आमचे प्रतिनिधी अजहर शेख हे आपल्या सोबत जोडले गेलेत। अजहर, प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं धाराशिवमध्ये आपण पाहतोय। एकीकडे शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहेच, पण त्याबरोबरीनं हे अशा पद्धतीनं उखडून पडलेल्या गोष्टी म्हणजे विजेचे खांबच्या खांब उखडून पडलेले पाहायला मिळतात। किती नुकसानाचा आकडा समोर येतोय? अजहर शेख यांच्याकडून आपण अधिक माहिती घेणार आहोत। मात्र मोठ्या प्रमाणात झालेल्या पावसामुळे वीज पुरवठा सुद्धा खंडित झालेला होता। धाराशिवमधली काही दृश्य आपण बघतोय, अतिशय बोलकी दृश्य आहेत। झाडं सुद्धा उन्मळून पडली आहेत। सौर पंपाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। विजेचे खांब सुद्धा कोसळलेत। तारा या अशा पद्धतीनं जमिनीवर पडल्यात। झाडंही कोसळली आहेत आणि त्याचा फटका असा बसलाय की संपूर्ण परिसरामध्ये वीज सुद्धा काही काळासाठी गायबच होती। अजहर शेख आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। अजहर, आतापर्यंत किती नुकसान झालेले, काय आकडेवारी नेमकी समोर येते? नक्कीच प्रज्ञा, प्रशासनाला आकडे पंचनामे करण्याचे आदेश सध्या देण्यात आलेले आहेत। आमदार कैलास पाटील यांनी याची संपूर्ण पाहणी देखील केलेली आहे। एकंदरीत जर पाहिलं तर या ठिकाणी मोठं नुकसान शेतकऱ्यांचं पाहायला मिळतंय। जे विजेचे सौर पंप आहेत ते एका शेतातून दुसऱ्या शेतात जाऊन पडले आहेत। वाऱ्यामध्ये हे पंप फिरत असताना देखील दिसले आहेत। त्याचबरोबर जे खांब आहेत, विजेचे खांब उन्मळून पडलेले आहेत, झाडं देखील उन्मळून पडलेले आहेत। त्याचबरोबर शेतकऱ्यांचा जे ऊस आहे त्या ऊसाचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि जे फळबागा आहेत, आंब्याच्या बागा असतील किंवा पपईच्या बागा असतील, या देखील आता जमीनदोस्त झाल्याचं धाराशिव जिल्ह्यामध्ये पाहायला मिळतंय। प्रज्ञा, अगदी। मात्र अजहर, एकीकडे बघतोय आपण इतकं मोठं नुकसान झालेलं आहे, दुसरीकडे या नुकसानीचे पंचनामे होतील तेव्हा होतील। मात्र काही शेतकरी जे आहेत ते सुद्धा तयारी करत होते। पेरणीची तयारी जी आहे ती सुद्धा काही जणांची समोर आलेली होती अशी माहिती आहे। तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी अजहर। तर मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे धाराशिवमधलं, हे आपण पाहिलेलं आहे।